नमस्कार मित्रांनो, श्रीमंतीचा कोडमध्ये तुमचे मनापासून स्वागत. शुक्रवारच्या मोठ्या घसरणीनंतर सोमवारच्या मार्केटमध्ये नेमकं काय होणार? मोठी गॅपडाऊन होणार की रिकव्हरी येणार? FII-DII जो डेटा आला आहे तो अत्यंत धक्कादायक आहे. आज आपण डेटाचा असा सखोल पोस्टमॉर्टम करणार आहोत व तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. सर्वात आधी नजर टाकूया कॅश मार्केटवर. 29 मे रोजी FII म्हणजे विदेशी संस्थागत गुंतवणूकदार यांनी तब्बल 21,106 कोटींची प्रचंड विक्री केली आहे. या महिन्यातील सर्वात मोठ्या सेलिंगपैकी एक आहे. दुसरीकडे आपले DII म्हणजे देशांतर्गत गुंतवणूकदार आणखी मार्केटला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी जवळजवळ 16,764 कोटींची खरेदी केली आहे. पण FIIचा प्रचंड मोठा आकडा मार्केटवर प्रचंड दबाव निर्माण करत आहे. सुरुवात करूया FIIच्या डेटाने. FII इंडेक्स फ्युचरमध्ये स्ट्रॉंग बिअरिश आहेत. त्यांनी एकूण -2.1 लाख नेट ओपन इंटरेस्ट ऍड केला आहे आणि त्यात काल नवीन 38,297चे शॉर्ट कॉन्ट्रॅक्ट जोडले आहेत. इंडेक्स ऑप्शन मध्ये सुद्धा ते स्ट्रॉंग बिअरिश आहेत. तब्बल -7.32 लाख नेट OI आहे. काल त्यांनी आणखीन 87,731 बेरीज पोझिशन वाढवल्या आहेत. स्टॉक सेगमेंटमध्ये सुद्धा 21,106 कोटींची मोठी विक्री केली आहे. FIIचा डेटा अत्यंत घातक आहे. ते कोणत्याही प्रकारच्या रिकव्हरीच्या मूडमध्ये दिसत नसून त्यांनी बाजारला खाली नेण्याची पूर्ण तयारी केली आहे. आपले DII इंडेक्स फ्युचरमध्ये मिल्ड बुलिश आहेत. 37,679 नेट OI किरकोळ तेजी दाखवली आहे. स्टॉक फ्युचरमध्ये स्ट्रॉंग बिअरिश आहेत. जवळजवळ -40.85 लाख OI मोठी मंदीची पोझिशन हेजिंगसाठी ठेवली आहे. DIIने स्टॉकमध्ये स्ट्रॉंग बुलिशनेस दाखवला. कॅश मार्केटमध्ये मात्र 16,664 कोटींची खरेदी करून त्यांनी मार्केटला कोसळण्यापासून थांबवले आहे. इथे प्रोजने मोठा सावध पवित्रा घेतलाय. इंडेक्स आणि स्टॉक फ्युचरमध्ये मीडियम बुलिश आहेत. जवळजवळ इंडेक्स फ्युचरमध्ये 10,198 आणि स्टॉक फ्युचरमध्ये 4.84 लाख नेट OI किंचित तेजीमध्ये आहेत. इंडेक्स ऑप्शनमध्ये तटस्थ आहेत. काल त्यांनी 31,470 ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट कमी केले आहेत. जवळजवळ -1.71 लाख OI ते सध्या शांत बसणे पसंत करीत आहेत. क्लायंट म्हणजे सर्वसामान्य ट्रेडर यांनी मार्केटमध्ये शुक्रवारी अतिउत्साही तेजी दाखवली. इंडेक्स फ्युचरमध्ये स्ट्रॉंग बुलिश आहेत. जवळजवळ 1.53 लाख नेट OI लॉंग पोझिशनमध्ये बसले आहेत आणि काल त्यांनी 16,432 नवीन लॉंग पोझिशन जोडल्या. स्टॉक फ्युचरमध्ये स्ट्रॉंग बुलिश आहेत. तब्बल 29.55 लाख पोझिशनसह ते प्रचंड बुलिश झाले. इंडेक्स ऑप्शनमध्ये सुद्धा स्ट्रॉंग बुलिश आहेत. 9.31 लाख OI रिटेलर्सनी मोठ्या प्रमाणात कॉल बाय किंवा पुट सेल करून ठेवले आहे. जेव्हा रिटेलर्स बाजारात सर्वात जास्त बुलिश असतात आणि FII मंदीत असतात तेव्हा मार्केटमध्ये रिटेलर ट्रॅप होण्याची शक्यता 90% जास्त असते. या डेटावरून एक निष्कर्ष निघतो. बाजारातील सर्वात मोठे खेळाडू म्हणजे FII पूर्ण ताकदीने मंदीत आहेत आणि सर्वसामान्य रिटेलर्स पूर्ण ताकदीने तेजीत आहेत. इतिहास साक्षी आहे की अशा वेळेस स्मार्ट मनी जिंकतो आणि रिटेलर्सचे नुकसान होतं. निफ्टी आणि बँक निफ्टी अनुक्रमे -1.5% आणि -1.12% घसरून बंद झाले. त्यामुळे सोमवारी सेल ऑन राईज ही सर्वात सुरक्षित आणि कायदेशीर रणनीती ठरेल. जोपर्यंत FII त्यांचा शॉर्ट डेटा रिकव्हर करत नाहीत तोपर्यंत बाजारात शाश्वत तेजी येणे कठीण आहे. तर मित्रांनो, हा होता सोमवारचा संपूर्ण डेटा बेसिस प्री मार्केट प्लॅन. तुम्हाला हा सखोल अनालिसिस आवडला असल्यास व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि आपल्या मराठी ट्रेडर मित्रांसोबत नक्की शेअर करा. अशाच अचूक माहितीसाठी श्रीमंतीचा कोड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद आणि हॅपी ट्रेडिंग.